हा आहे कण्हेरी मठ, श्री क्षेत्र सिद्धगिरी महासंस्थानचा कण्हेरी मठ। या कण्हेरी मठाला सिद्धगिरी मठ देखील म्हणतात। कोल्हापूरपासून 12 किलोमीटर अंतरावरती असणाऱ्या कण्हेरी गावाजवळ हा मठ आहे, म्हणून याचं नाव कण्हेरी मठ असं आहे। तसंच याला सिद्धगिरी मठ देखील म्हणतात। कण्हेरी मठ पाहण्यासाठी आपल्याला आत जाण्यापूर्वी इथं काउंटरला तिकीट घ्यावं लागतं आणि मग त्याच्यानंतर ते आपल्याला आत सोडतात आपलं तिकीट वगैरे चेक करून। आतमध्ये गेल्यानंतर मस्त असं गार्डन वगैरे आहे पाहण्यासारखं। या गार्डनपासून आपली मठ पाहण्यासाठीची सुरुवात होते। हे गार्डन खूप मोठं आहे। या गार्डनमध्ये खूप सगळ्या संत महंतांच्या त्याचबरोबर देवादेवतांच्या मूर्ती आहेत। कण्हेरी मठामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की खरी भारतीय संस्कृती ही कशी वैज्ञानिक, शिस्तबद्ध आणि निसर्गस्नेही होती। कसे अध्यात्म आणि दैनंदिन जीवन एकमेकांशी जोडलेले होते। हा मठ अंधश्रद्धा किंवा चमत्कारांसाठी नाही तर जागृतीसाठी आहे। ही शिल्पे मनोरंजनासाठी नव्हे तर शिक्षण व संस्कारांसाठी उभारलेली आहेत। या मठामध्ये गेल्यानंतर आपल्याला साधू, संत आणि ऋषी यांचे जीवन दर्शन घडते। या मठाचे नाव सिद्धगिरी मठ आहे। मग सिद्धगिरी या शब्दाचा अर्थ काय होतो तर सिद्ध म्हणजे आत्मसिद्धी प्राप्त केलेला योगी आणि गिरी म्हणजे पर्वत किंवा पवित्र स्थान, यातून सिद्धगिरी हे नाव पडले। या परिसरात पूर्वी सिद्ध, योगी व ऋषी तपश्चर्या करत असत अशी धारणा आहे, म्हणून या मठाला सिद्धगिरी मठ असे नाव मिळाले। या मठाची स्थापना व विकास सद्गुरू काडसिद्धेश्वर स्वामी यांनी केला आहे। त्यांची या मठाविषयीची संकल्पना ही प्राचीन गुरुकुल पद्धतीचे पुनरुज्जीवन, योग, आयुर्वेद तसेच वेदविद्या आणि अध्यात्म यांचे जतन करून समाजात समता, शिस्त आणि साधेपणा रुजवणे असे आहे। या मठामध्ये आल्यानंतर असे दिसते की भारतीय संस्कृती ही किती महान आहे व हे पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे असे दिसून येते। हा माझा कण्हेरी मठाचा एक मिनी व्लॉग आहे। तुम्हाला जर हा व्लॉग सविस्तर पाहायचा असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला भेट देऊ शकता। तिथे मी सविस्तर एक मोठा व्लॉग बनवलेला आहे। तुम्हाला हा माझा मिनी व्लॉग कसा वाटला हे नक्की सांगा आणि आवडल्यास नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। थँक्यू।